हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरला आपण लिमिट हा चॅप्टर कंप्लीट केला. लिमिट याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल तरच तुम्हाला कंटिन्युटी ही जी पुढची कन्सेप्ट आहे ती लक्षात येईल. कंटिन्युटी समजण्यासाठी लिमिट अत्यंत गरजेचं आहे. लिमिटमधले सर्व जे फॉर्म्युलेज आहेत ते जसेच्या तसे कंटिन्युटीमध्ये आपण कंटिन्यू करणार आहे. त्याच्या नावातच एक कंटिन्युटी म्हणजे फंक्शन जर ड्रॉ केलं आणि त्याचं जर फिगर अशी येत असेल, इथे एक फंक्शन दाखवलं आहे मी y=f(x). हे जर फिगर आउट केला आणि त्याची फिगर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर असं येत असेल तर साहजिकच आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं तर लिमिटमध्ये की ॲट द पॉईंट x=a साठी जी व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी आपण लिमिट कॅल्क्युलेट केलं होतं. आणि लिमिट म्हणजे काय, त्याची मर्यादा, त्या फंक्शनची मर्यादा असते ती. आणि कंटिन्युटी म्हणजे काय की ते लेफ्ट हँडला पण आणि राईट हँडला, जे सुरुवातीला मी लिमिटच्या बाबतीत पण सांगितलं होतं की लिमिट 3 पद्धतीने कॅल्क्युलेट होतं. ते जे कॅल्क्युलेशन आहे लिमिटचं ते फक्त लिमिटच्या आपण ॲट द पॉईंटसाठीच केलेलं आहे. पण इथे जेव्हा आपण कंटिन्युटीचा विचार करतो तेव्हा कंटिन्युटीमध्ये ह्या पॉईंटच्या राईट हँड साईडकडे आणि लेफ्ट हँड साईडकडे अशा दोन्ही व्हॅल्यूंचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे फंक्शन कसं करायचं आहे, कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे का हे शोधायचं आहे. आणि हे करत असताना फक्त त्या पॉईंटचा विचार न करता त्या पॉईंटची राईट हँड साईड आणि त्या पॉईंटची लेफ्ट हँड साईड याचा दोन्ही टाईपनी विचार आपल्याला करायचा आहे. त्या टर्मची ॲट द पॉईंटसाठी सुद्धाची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा आपल्याला कन्सिडर करायची आहे. आपल्याला माहिती आहे आपण राईट हँड साईड कसा इंडिकेट करतो, पॉझिटिव्ह कन्सिडर करतो की ती पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असतील. सिमिलर वेनी लेफ्ट हँड साईड जो आहे तो कन्सिडर करतो की आपण निगेटिव्ह टर्म्स असतील. इथे जरी व्हॅल्यू इथे इथून इथपर्यंत जरी दिसत असतील की ह्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत, पण कन्सिडर आपण त्याचा लेफ्ट हँड करतोय आणि लेफ्ट हँड कन्सिडर करत असल्यामुळे इंडिकेट कसा करायचा, तो मायनस साईननेच इंडिकेट करायचा. फॉर एक्झाम्पल आपण लिमिट कसं लिहितो, x → a, जसं आपण ॲट द पॉईंटसाठी बघितलं होतं मागच्या चॅप्टरमध्ये. या चॅप्टरमध्ये आपण हे ॲट द पॉईंटसाठी असंच इंडिकेट करणार आहोत. पण ज्यावेळेस आपण त्याचा राईट हँड साईड घेणार आहे तेव्हा त्याच्या डोक्यावर, एच्या डोक्यावर प्लस साईन इंडिकेट करणार. आणि प्लसचा अर्थ काय होतो की आपण कन्सिडर करतोय त्या टर्मच्या राईट हँड साईडच्या व्हॅल्यूज. आणि ज्या वेळेमध्ये आपण जी लेफ्ट हँड साईड इंडिकेट करणार आहोत ती फक्त मायनस साईनने इंडिकेट करायची. म्हणजे आपण कन्सिडर काय करणार आहोत की ह्या पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडच्या व्हॅल्यूज आता आपल्याला घ्यायच्या आहेत. सो हे इंडिकेशन लक्षात घ्यायचं. ह्या इंडिकेशनला तुम्ही डोक्यावर पण लिहू शकतात किंवा असं खाली पण इंडिकेट करू शकतात. पण शक्यतो मॅक्झिमम ठिकाणी ते डोक्यावरच इंडिकेट केलेलं आहे. त्यामुळे नेहमी एच्या डोक्यावरची व्हॅल्यू साईन इंडिकेट करत नाही, ती साईड इंडिकेट करते, वेदर इट इज लेफ्ट हँड और राईट हँड. म्हणून नेहमी लक्षात घ्यायचं की ही जी साईड आहे ती नीट ऑब्झर्व करायची. ह्या टर्मची जर व्हॅल्यू, सपोज करा हा ग्राफ असा नसेल आणि टर्मची व्हॅल्यू असेल लिमिटची x → अशा जर फॉर्ममध्ये असेल तरीही लक्षात घ्यायचं की ही जर मायनस साईन असेल तर साहजिकच इथे कुठेतरी -a येणार आहे. आणि ह्या एला पण दोन बाजू आहेत, लेफ्ट हँड आहे आणि राईट हँड आहे. तीही इंडिकेट करत असताना जर आपल्याला राईट हँड साईड इंडिकेट करायची असेल तर -a आणि पॉवरमध्ये त्याला प्लस साईन इंडिकेट करायचा. याचा अर्थ तो झाला त्याचा राईट हँड साईड. सिमिलर वेनी मला त्याची लेफ्ट हँड साईड हवी आहे तर मी इंडिकेट करणार इकडून खालच्या व्हॅल्यूज, म्हणजेच -a⁻⁴. ही बेसिक टर्म लक्षात आली की पुढच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या ॲटोमॅटिक लक्षात येतात. कंटिन्युअस फंक्शन कधी म्हणायचं, जेव्हा व्हॅल्यू राईट हँड, लेफ्ट हँड आणि ॲट द पॉईंटसाठी फिगर आउट केलेली टर्म कशी असते, एकदम स्ट्रेट असते आणि त्याच्या व्हॅल्यूजसुद्धा एकसारख्याच येतात, तेव्हा त्याला म्हणायचं कंटिन्युटी किंवा कंटिन्युअस फंक्शन. आता पुढच्या ग्राफमध्ये तुम्हाला दिसेल की व्हॅल्यू काय झालेली आहे, इथून एवढं फंक्शन तेच आहे, y=f(x). हेच जनरल फंक्शन आपण कन्सिडर केलं तर इथून एवढा टर्म्स कंटिन्युअस दिसतोय किंवा इथून एवढा जो ग्राफ आहे तो एक सलग दिसतोय आपल्याला. नंतर ह्या पॉईंटसाठी म्हणजे x=a साठी ती व्हॅल्यू जी आहे ती चेंज झाली, कुठेतरी वर आलेली आहे ती. इथपर्यंत आपण ही व्हॅल्यू काढून टाकूया, ही कन्सिडर करूया ही व्हॅल्यू. या व्हॅल्यूपासून ग्राफ कसा झाला, वेगळा झाला आणि तो थोडासा तुटल्यासारखा आपल्याला दिसतं, मध्ये गॅप आहे. याचा अर्थ हे फंक्शन कंटिन्युअस होणार नाही.
कारण हे ॲट द पॉईंटसाठी ती व्हॅल्यू कशी झाली आहे डिसकंटिन्युअस. कंटिन्युअसच्या अपोजिट वर्ड जो आहे तो डिसकंटिन्युअस आहे. आणि डिसकंटिन्युअस कुठे झालेली आहे ती ह्या पॉईंटसाठी. आणि त्या पॉईंटसाठी जर डिसकंटिन्युटी असेल तर ऑब्झर्वेशनमध्येच लक्षात येतं आपल्याला की हा जर आपला राईट हँड साईड असेल आणि हा जर आपला लेफ्ट हँड साईड असेल तर व्हॅल्यू दिसते लेफ्ट हँडची टोटली वेगळी आणि राईट हँडची टोटली वेगळी. त्यामुळे ही जी डिसकंटिन्युटी असते ती डिसकंटिन्युटी रिमूव्ह होत नाही, कधीच रिमूव्ह होत नाही. म्हणून ह्याला म्हणायचं नॉट रिमूवेबल डिसकंटिन्युटी किंवा इनरिमूवेबल डिसकंटिन्युटी. अशा पद्धतीने हा जो ग्राफ आहे तो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पुस्तकात पण दिसेल. वेगवेगळे ग्राफ पुस्तकात दिलेले आहेत. ते ऑब्झर्वेशन जर केले म्हणजे अगदी साईनचा वगैरे सारखं जर ग्राफ बघितला तर तुम्हाला ही कंटिन्युटीमध्ये दिसेल की व्हॅल्यू अशा कंटिन्युअस. काही ठिकाणी कसं झालेलं आहे की हा ग्राफ इथपर्यंत पीकमध्ये गेलेला आहे आणि नंतर इथून तो स्टार्ट झालेला आहे म्हणजे मधली स्पेस ती रिमूव्ह झालेली आहे. आणि ही जर रिमूव्ह अशी झाली असेल तर साहजिकच आहे हा इकडे लेफ्ट हँड आहे त्याचा, हा इकडे त्याचा राईट हँड आहे आणि हा लेफ्ट हँड आणि राईट हँड टोटली वेगळा असल्यामुळे ही जी कंटिन्युटी आहे ती येणार नाही. आणि ती कंटिन्युटी नसल्यामुळे त्याला म्हटलं जातं इररिमूवेबल डिसकंटिन्युटी. पुढच्या फिगरमध्ये तुम्हाला स्ट्रेट लाईन दिसते खरं तर, पण ही ॲक्च्युली स्ट्रेट लाईन येत नाही. आपण नेहमीच ऑब्झर्व केलं की ही एक्स इज इक्वल टू ए साठी कुठेतरी दुसराच पॉईंट येतं, पण अदर सर्व टर्मसाठी म्हणजे ह्या दुसऱ्या व्हॅल्यूंसाठी आपल्याला ती स्ट्रेट लाईन सपोज करावी लागते किंवा ती ॲटोमॅटिक जमते. एका पॉईंटसाठी ती काय झालेली आहे थोडीशी फिगर वर गेलेली आहे की तेव्हा तो पॉईंट त्या फिगरसाठी आपल्याला कन्सिडर करता येत नाही आहे. या केसमध्ये फक्त इथे या टर्मसाठी म्हणजे एक्स इज इक्वल टू ए साठी टर्म कशी दिसते आपल्याला की डिसकंटिन्युअस दिसते. अदरवाईज जर त्याचा राईट हँड बघितला आणि त्याचा लेफ्ट हँड बघितला तर एक स्ट्रेट लाईनच्या फॉर्ममध्ये तुम्हाला फिगर दिसते. अशा केसची जी डिसकंटिन्युटी आहे की ही डिसकंटिन्युटी कुठे येते फक्त पॉईंटसाठी येते आणि त्या पॉईंटसाठी जरी डिसकंटिन्युटी आली तरी त्याचा लेफ्ट हँड आणि राईट हँड सारखा असल्यामुळे ह्या कंटिन्युटीला ह्या डिसकंटिन्युटीला कन्व्हर्ट करता येतं कंटिन्युटीच्या फॉर्ममध्ये. म्हणून ह्याला म्हटलं असं रिन्युएबल डिसकंटिन्युटी. ही रिमूव्ह होते म्हणून ह्याला म्हणायचं रिमूवेबल डिसकंटिन्युटी. रिमूव्ह काय केलं आपण इथे पॉईंट बघा की मी हे कंटिन्यू करण्यासाठी इथे पॉईंट कन्सिडर करून घेतला आणि त्या पॉईंटसाठी ती फंक्शन व्हॅल्यू कशी झाली परत त्याचा लेफ्ट हँड राईट हँड आणि ॲट द पॉईंट सगळ्या व्हॅल्यूज एकत्रित आल्या. म्हणजे मी हा पॉईंटच काढून टाकला. त्याच्याऐवजी कुठं पॉईंट घेतला तो जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्या लाईनवरचा पॉईंट कन्सिडर केला ॲज एक्स इज इक्वल टू ए. म्हणून ही जी डिसकंटिन्युटी आहे ती रिमूव्ह झाली आणि ती रिमूव्ह झाल्यामुळंच त्याला काय म्हटलं जातं रिमूवेबल डिसकंटिन्युटी. जसं ह्या डिसकंटिन्युटीला काय म्हटलं जाणार मग इररिमूवेबल डिसकंटिन्युटी. डिसकंटिन्युटी पूर्ण लिहिण्याची गरज नाही. तुम्ही फक्त फुल स्टॉप DISCONT नंतर फुल स्टॉप देऊ शकता. कंटिन्युटी पण पूर्ण शब्द न लिहिता तुम्ही फक्त CONT आणि फुल स्टॉप देऊन त्याला वाचताना मात्र कंटिन्युटी वाचायचं आणि लिहिताना मात्र तुम्ही स्मॉल फॉर्ममध्ये किंवा त्याचं जे स्मॉल फॉर्म आहे तो आपण इंडिकेट करू शकतो. सो ही आहे कंटिन्युटी. ही दोन्ही फिगर जे आहेत ते डिसकंटिन्युटीला रिप्रेझेंट करतात. तो फरक किती आहे की इथे जी टर्म आहे ती रिमूव्ह होत नाही आहे म्हणून त्याला म्हणायचं इररिमूवेबल. इथे मात्र फक्त ॲट द पॉईंटसाठी म्हणजे हा पॉईंट फक्त वर होता तो मी खाली आणला, तो खाली पण असू शकतो पण आपण त्याला वर शिफ्ट करू शकतो. अशा अर्थाने जेव्हा आपण टर्म घेतो तेव्हा त्याला म्हणायचं रिमूवेबल डिसकंटिन्युटी. आणि ह्याच कन्सेप्टवर पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे. म्हणजे कन्सेप्ट फक्त एवढीच आहे कंटिन्युटी डिसकंटिन्युटी. आणि डिसकंटिन्युटीचे दोन पार्ट, एक रिमूवेबल डिसकंटिन्युटी आणि दुसरा आहे इररिमूवेबल डिसकंटिन्युटी. पूर्ण चॅप्टरमध्ये जेवढे काही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत ते हेच करायचे. एक तर चेक करायची कंटिन्युटी आणि जर डिसकंटिन्युटी असेल तर ती कुठल्या टाईपची असेल, एक तर रिमूवेबल असेल किंवा इररिमूवेबल असेल. आणि हे करण्यासाठी
पर्टिक्युलरली आता आपल्याला प्रत्येक वेळेस फिगर काढून ते कॅल्क्युलेशन करणं जमणार नाही, म्हणून ह्याला जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये इंडिकेट केलं जातं. आणि फॉर्म्युला मगाशी जसं मी सांगितला की लेफ्ट हँड आणि राईट हँडच्या ज्या टर्म्स आहेत त्या घेऊन आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागतं. सिमिलर वेने इथे पण करायचं. लिमिट एक्सटेंड्स टू ए मायनस म्हणजे आपण घेतोय लेफ्ट हँड इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू ए प्लस एफ ऑफ म्हणजेच राईट हँड घेतला आणि लिमिट ॲट द पॉईंट म्हणजेच एक्सटेंड्स टू ए ऑफ एफ ऑफ एक्स. व्हॅल्यू कशी आहे बघा, लेफ्ट हँड राईट हँड आणि ॲट द पॉईंटच्या व्हॅल्यूज काय आहेत, सगळ्या इक्वल आहे, मध्ये इक्वॅलिटीचा सिम्बॉल आहे. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू काहीतरी टर्म येणार आहे, तुमची काहीतरी व्हॅल्यू येणार आहे जी इंडिकेट करूया आपण एफ ऑफ एने. याचा अर्थ जर लेफ्ट हँड कॅल्क्युलेट केला तर आन्सर तुमचं काय येणार आहे एफ ऑफ ए, राईट हँड कॅल्क्युलेट केला तर आन्सर काय येणार आहे एफ ऑफ ए, आणि ॲट द पॉईंट जरी कॅल्क्युलेट केलं तरी आन्सर तुमचं एफ ऑफ ए. असंच जर असेल तर हे सगळं फंक्शन मिळून व्हॅल्यू जी तयार होते वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस फंक्शन. आणि हे जर कंटिन्युअस फंक्शन असेल तर त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या एकसारख्या मिळेल आणि फिगर आपल्याला लगेच पिक्चर करता येईल की त्या व्हॅल्यू कंटिन्यू फॉर्ममध्ये असतील, त्याच्यामध्ये कुठेच ब्रेक नसणार आणि फंक्शन जे आहे ते एकसारखंच आपल्याला कंटिन्युअस. मग तुम्ही इकडे राईट हँडकडे जावा किंवा लेफ्ट हँडकडे जावा, ती फंक्शन व्हॅल्यू तुम्हाला एकसारखीच मिळेल. अशा अर्थाने जी टर्म घेतली जाते आणि ही एकच डेफिनेशन आहे, ही एकच डेफिनेशन आहे. ह्याच एका डेफिनेशनवर पूर्ण चॅप्टरवर तुम्हाला चेकिंग फक्त करायचं आहे की जे फंक्शन दिलेलं आहे त्या फंक्शनच्या व्हॅल्यूज ज्या आहेत, जसं आपण लिमिट मागच्या वेळेस कॅल्क्युलेट केलं तसंच लिमिट कॅल्क्युलेट करत राहायचं, कारण लिमिटनीच सुरुवात झालेली आहे त्याची. लिमिट कॅल्क्युलेशन करायचे, लिमिटचे जेवढे सगळे फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युलेज यूज करायचे, फंक्शन चेक करायचं, फंक्शनच्या व्हॅल्यूज सारख्या असतील तर फंक्शन कंटिन्युअस असेल, फंक्शनच्या व्हॅल्यू चेंज झाल्या तर फंक्शन त्याच्या अपोजिट डिसकंटिन्युटी. मग इथे इक्वॅलिटी कुठे कुठे दिसते आपल्याला, टोटल 3 ठिकाणी इक्वॅलिटी दिसते. त्यातलं हे आन्सर आहे, हे शेवटचं जे आहे ते आन्सर आहे. आणि जर फंक्शन डिसकंटिन्युअस असेल तर 2 ठिकाणी इनइक्वॅलिटी तुम्हाला दिसेल की आयदर लेफ्ट हँड इज नॉट इक्वल्स टू राईट हँड. अशा पद्धतीने जर एखादी टर्म आली तर साहजिकच आहे तुमचं फंक्शन कसं येणार आहे डिसकंटिन्युअस येणार आहे. आणि ज्या वेळेस फंक्शनमध्ये लेफ्ट हँड इज नॉट इक्वल्स टू राईट हँड असतं, म्हणजे फिगर 2 जी आपण आत्ता ड्रॉ केली होती ती जर आठवली तर लक्षात येईल की लेफ्ट हँड इज नॉट इक्वल्स टू राईट हँड असेल तर ही डिसकंटिन्युअसिटी असते इररिम्युएबल डिसकंटिन्युटी, कधीच ही रिमूव्ह करता येत नाही. अशा अर्थाने ही डिसकंटिन्युटी असते जेव्हा लेफ्ट हँड इज नॉट इक्वल्स टू राईट हँड. एखाद्या टर्ममध्ये लेफ्ट हँड राईट हँड इक्वल आलं म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज ह्या हीच टर्म आली, पण ॲट द पॉईंटसाठी ही जी टर्म आहे ती फंक्शनची व्हॅल्यू जी आपल्याला इथे मिळाली तीच मिळाली अशी सांगता येणार नाही. अशा केसमध्ये ही इनइक्वॅलिटी इथे जाते आणि ह्या इनइक्वॅलिटीला म्हटलं जातं रिम्युएबल डिसकंटिन्युटी. ती डिसकंटिन्युटीच आहे पण ती कसल्या टाईपची रिम्युएबल डिसकंटिन्युटी आहे, रिमूव्ह करता येते. आणि रिमूव्ह करता येते म्हणजे ह्याचं जे आन्सर आलेलं असेल तेच आन्सर आपल्याला सर्व टर्मसाठी इंडिकेट करता येतं. अशा अर्थाने त्या टर्म घेतल्या जातात. हे जरी आत्ता नाही समजलं तर पर्टिक्युलर प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व्ह करतो ना तेव्हा तुम्हाला पिक्चर व्यवस्थित लक्षात येतं. पहिल्यांदा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, लेफ्ट हँड इज नॉट इक्वल्स टू राईट हँड असेल तर त्याला म्हणायचं इररिम्युएबल डिसकंटिन्युटी. लेफ्ट हँड राईट हँड इक्वल आले पण ॲट द पॉईंटसाठी नॉट इक्वॅलिटी आली तर त्याला म्हणायचं रिम्युएबल डिसकंटिन्युटी. आणि ही रिम्युएबल डिसकंटिन्युटी जी आहे ती रिमूव्ह करता येते आणि फंक्शन पूर्ण कंटिन्युटीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येतं. ते कसं करायचं हे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लक्षात येईल. आणि एवढ्याच कन्सेप्टवर म्हणजे हा एकच फॉर्म्युला लक्षात घ्यायचा, पूर्ण चॅप्टरमध्ये ह्या एकाच फॉर्म्युल्यावर आपल्याला सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. पहिली पण एक्झरसाइज, दुसरी पण, आणि सर्वच एक्झाम्पल्स याच टेक्निकली सॉल्व होतील. आणि मागचे जे लिमिटचे फॉर्म्युलेज आहेत ते सगळे फॉर्म्युले जसेच्या तसे याच्यामध्ये यूज होतील. लिमिटच्या फॉर्म्युल्यांचाच यूज करून आपण हे जे फंक्शन आहे ते फंक्शन सॉल्व करणार आहोत, कारण इथे त्याच टर्म्स आहेत लिमिटच्याच फॉर्ममध्ये असल्यामुळे. तसंच कॅल्क्युलेशन पूर्ण करायचं आणि त्याच पद्धतीने सिम्प्लिफिकेशन पूर्ण करायचं.
ही डेफिनेशन लिहून काढायची आणि डायरेक्ट आपण एक्झरसाइज ज्या आहेत त्या एक्झरसाइज बघणार आहोत. एक्झरसाइजसाठी टर्म जी आहे ती आता आपण 1 बाय 1 घेऊया. पहिली एक्झरसाइज आहे एक्झरसाइज 8.1 आणि क्वेश्चन 1 जो आहे तो लिहित नाही मी आता, फक्त लक्षात घ्या, पुस्तकं समोर ठेवा जेणेकरून लक्षात येईल. एक्झामिन द फॉलोइंग फंक्शन्स कंटिन्युटी अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे आणि त्यातली पहिली व्हॅल्यू जी आहे ती दिलेली आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2x² मायनस एक्स मायनस 2 ॲट द पॉईंट x इज इक्वल टू -2 साठी ही जी कंटिन्युटी आहे ती आपल्याला चेक करायची आहे. आता एक्झाम्पलमध्ये ही डायरेक्ट फंक्शन दिलेलं आहे आणि एकच टर्म दिली आहे की चेक काय करायचं आहे, कंटिन्युटी ॲट द पॉईंट x इज इक्वल टू -2 साठी. म्हणजे सर्वच आपल्याला जे लेफ्ट हँड आहे ते राईट हँड वगैरे हे सिम्प्लिफिकेशन करण्याची गरजच नाही, कारण व्हॅल्यू देताना काय सांगितली, फक्त कंटिन्युटी ॲट द पॉईंटसाठी चेक करा म्हटलं आहे. आणि म्हणूनच जी टर्म शेवटी होती तेवढ्यासाठीच आपल्याला चेकिंग करायचं आहे आणि त्या टर्मसाठी व्हॅल्यू आपण कसं लिहित होतं, लिमिट x टेन्स टू a फंक्शन जे आहे ते आणि त्याची व्हॅल्यू काय असेल एफ ऑफ a. अशा जी टर्म आहेत त्याच्यासाठीच आपल्याला कंटिन्युटी चेक करायची आहे आणि ह्या टर्मसाठी जी व्हॅल्यू येईल तीच व्हॅल्यू आपली फायनल व्हॅल्यू असेल. आणि ह्याच्यामध्ये एची व्हॅल्यू किती दिली आहे, -2. फंक्शन काय दिले आहे, x³ प्लस 2x² मायनस एक्स मायनस 2. हे जे फंक्शन आहे ते सबस्टिट्यूट करायचं, ह्याला सिम्प्लिफाय करायचं आणि ह्याचं जे आन्सर असेल तेच आन्सर म्हणजेच आपलं एफ ऑफ -2 साठीचं जे आन्सर आहे तेच असणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण आता प्रॉब्लेम जो लेफ्ट हँड आहे तो घेऊन सॉल्व करूया. घेताना ही टर्म कशी घ्यायची, -2 फंक्शनची जी व्हॅल्यू आहे x³ प्लस 2x² मायनस एक्स मायनस 2. आणि हे सिम्पल एक्झाम्पल आहे कारण ह्याच्यामध्ये एक पॉलिनॉमियल फंक्शन दिसतं तुम्हाला. पॉलिनॉमियल फंक्शनची जी व्हॅल्यू आहे ती सॉल्व होत नाही आहे कारण डिनॉमिनेटर काहीच दिलेला नाही आहे, अपॉन 1च्या फॉर्ममध्ये, म्हणून ह्याला फॅक्टरसुद्धा पाडण्याची गरज नाही. जी टर्म आहे ती डायरेक्ट आपण लिमिटची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय करूया. चेक करूया लिमिट किती येतं त्याचं, -2 ब्रॅकेट क्यूब प्लस 2 -2 स्क्वेअर मायनस -2 सो क्युबिंग करायचं, -8 प्लस 2 स्क्वेअरिंग करा 4 मायनस -2 प्लस -2 गेट कॅन्सल. तो आन्सर किती येईल आपलं 0. आणि फंक्शनची जी व्हॅल्यू आहे म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, एफ ऑफ -2ची व्हॅल्यू किती आली 0. या पद्धतीने हे जे एक्झाम्पल आहे ते आपण कंप्लीट केलं आणि ही जी कंटिन्युटी आहे ती कंटिन्युटी आपल्याला प्रूव्ह होते की ह्या टर्मची व्हॅल्यू 0च्या फॉर्ममध्येच गिव्हन, पण तुम्हाला 0च असेल त्या टर्मसाठी ती व्हॅल्यू आपण चेक केली आणि टर्म किती आली 0. हे याच पद्धतीने सर्व एक्झाम्पल सॉल्व करायचे. फक्त लक्षात घ्यायचं की फंक्शन जर ॲट द पॉईंटसाठी असेल तर एकच लिमिट तुम्हाला सॉल्व करावं लागतं आणि लेफ्ट हँड राईट हँड कधी घ्यायचं हे पुढच्या एक्झाम्पलमध्ये लक्षात येईल की कशा पद्धतीने व्हॅल्यू एक्सप्रेस केलेली असते किंवा फंक्शन कसं दिलं म्हणजे तुम्हाला सर्व एक्झाम्पल पूर्णपणे सॉल्व करावं लागतं. हे छोटंच एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल नेहमी छोटेच असतात आणि व्हॅल्यूज लगेच सिम्प्लिफाय होतात. दुसरं एक्झाम्पल मात्र तुम्हाला फंक्शन आहे sin x for x is less than equals to pi/4 is equal to cos x for x is greater than pi/4 and at continuity चेक करायची at x is equal to pi/4 साठी कंटिन्युटी चेक करायची आहे. सो इथे मात्र तुम्ही ऑब्झर्वेशन जर व्यवस्थित केलं तर फंक्शनच्या 2 व्हॅल्यूज सांगितल्या, एक साइन एक्स आणि दुसरी कॉस एक्स, अशा 2 व्हॅल्यूज सांगितलेल्या आहेत आणि साइन एक्स कधी असेल हे पण सांगितले की एक्सच्या व्हॅल्यू कशा असतील, लहान असतील pi/4 पेक्षा. लहान आणि इक्वल टू पण सिम्बॉल दिलेला आहे. एक्सची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल्स टू pi/4 असेल तर फंक्शन काय आहे साइन एक्स आणि एक्सची जर व्हॅल्यू मोठी असेल तर त्याची व्हॅल्यू काय असेल, एक्स इज ग्रेटर दॅन pi/4 साठी फंक्शन दिलं आहे कॉस एक्स.
याचा अर्थ आता जेव्हा लेस दॅन ग्रेटर दॅनच्या फॉर्ममध्ये टर्म असेल तेव्हा आपल्याला तिन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. लिमिट लेफ्ट हँड, लिमिट राईट हँड आणि लिमिट ॲट द पॉईंटसाठी तिन्हीच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आणि तिन्हीच्या व्हॅल्यूवरून डिसाईड करायचं की फंक्शन कंटिन्युअस आहे का. आणि हे करण्यासाठी पहिल्यांदा आपण लेफ्ट हँड घेऊया. लेफ्ट हँड टेन्स टू π/4 मायनस, कारण आपल्याला चेक कुठे करायची कंटिन्युटी π/4 साठी. आणि लेफ्ट हँड घेताना मी सिम्बॉल काय यूज करणार आहे, त्याच्या डोक्यावर मायनस साईनचा जो सिम्बॉल आहे तो. आणि फंक्शनची जी व्हॅल्यू आहे ती आता इथे इंडिकेट करूया. टर्म काय आहे, साइन एक्स. ही पण टर्म सिंपल आहे, त्यामुळे साईनची जी व्हॅल्यू आली आहे ती व्हॅल्यू डायरेक्ट आपण सबस्टिट्यूट करू शकतो. लिमिटची ही जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्ट इथे सबस्टिट्यूट करा. म्हणजे टर्म काय येईल, साइन π/4. आणि साइन π/4 आपल्याला माहिती आहे टर्म किती आली आहे, 1/√3. इथे टर्म सबस्टिट्यूट करायची, साइन नाही सबस्टिट्यूट करायची. हे इंडिकेट काय करतं, फक्त साईड इंडिकेट करतं. त्यामुळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. व्हॅल्यू जी आहे त्याच्यानुसार साइन π/4 ची टर्म माहिती आपल्याला 1/√2. हे जे मिळालं आहे त्याला इक्वेशन नंबर 1 ने इंडिकेट करून ठेवा. आता लिमिट एक्स टेन्स टू π/4 ऑफ, त्याचा राईट हँड साईड कॅल्क्युलेट करूया. राईट हँड साईड ऑफ फंक्शन. सो फंक्शनचं जे राईट हँड साईड आहे त्या राईट हँड साईडची व्हॅल्यू कुठली घ्यायची ते डिसाईड करायचं. इथे पण मगाशी सांगायचं राहिलं की आपण ही व्हॅल्यू का घेतली आहे, साईनची व्हॅल्यू का घेतली आहे. तर इथे माहिती आपल्याला एक्सची व्हॅल्यू लहान असेल तर टर्म काय आहे, साईन आहे. आणि एक्सची व्हॅल्यू मोठी आहे, एक्स मोठा आहे. सो एक्सची व्हॅल्यू जर मोठी असेल तर टर्म काय दिलेली आहे इकडे, कॉस एक्स दिलेलं आहे. हे समजणं गरजेचं आहे की एक्स लहान आहे का मोठा आहे. लहान एक्स व्हेरिएबलकडे बघायचा. व्हेरिएबल जर लहान असेल तर त्याचा लेफ्ट हँड साईड असेल. व्हेरिएबल जर मोठा असेल तर त्याचा राईट साईड जी आहे ती असेल. सो आपल्याला राईट साईड जी दिलेली आहे ती आहे कॉस एक्स. परत सिंपल एक्झाम्पल आहे, डायरेक्ट तुम्ही जी व्हॅल्यू आहे लिमिटची ती सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेशन करा. आपल्या टेबलनुसार आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे 1/√2, ती सबस्टिट्यूट केली. लेफ्ट हँड चेक करा, राईट हँड चेक करा, व्हॅल्यू सेम आलेली आहे इक्वेशन 1 आणि 2 ची. म्हणून ॲट द पॉईंटकडे जायचं आहे आपल्याला की दोन टर्म आपल्या इक्वल आलेले आहेत. आणि आता तिसरी टर्म कॅल्क्युलेट करूया, म्हणजेच लिमिट एक्स टेन्स टू π/4 साठी फंक्शन जे आहे ते कॅल्क्युलेट करूया ॲट द पॉईंटसाठी. आता ॲट द पॉईंटची कुठली व्हॅल्यू कन्सिडर करायची हे परत ह्याच टर्ममध्ये दिलेलं आहे. इथे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅनचा सिम्बॉल आहे आणि इथेच लेस दॅन इक्वल टूचा सिम्बॉल आहे. इथे इक्वल टू असल्यामुळे हे जे फंक्शन आहे हेच फंक्शन ॲट द पॉईंटसाठी कंटिन्यू असणार आहे. त्यामुळे ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे फंक्शनची, साइन एक्स. सो π/4 साइन एक्स. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, साइन π/4 होईल आणि साइन π/4 म्हणजे टर्म किती येते परत एकदा 1/√3. आता ऑब्झर्वेशन करा, इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. तिन्ही इक्वेशनवरून आपल्याला लक्षात येतं फ्रॉम 1, 2 अँड 3. तिन्ही इक्वेशनवरून लक्षात येईल टर्म कशी आली आहे, लिमिट एक्स टेन्स टू π/4 मायनस एफ ऑफ एक्स. लिमिट एक्स टेन्स टू π/4 प्लस एफ ऑफ एक्स. आणि तिसरी व्हॅल्यू लिमिट एक्स टेन्स टू π/4 ऑफ एफ ऑफ एक्स. ह्या सगळ्या व्हॅल्यूज कशा आलेल्या आहेत, एकसारख्या आल्या आहेत. ही टर्म कंपल्सरी प्रत्येक एक्झाम्पलच्या खाली लिहायची जेव्हा फंक्शन कंटिन्युअस असेल तेव्हा. आणि मग व्हॅल्यू लिहायची की फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 दिस टर्म इज इक्वल, देअरफॉर गिवन फंक्शन इज कंटिन्युअस. पण कंटिन्युटी कुठल्या पॉईंटसाठी आहे, ॲट एक्स इज इक्वल टू π/4 साठी ही जी कंटिन्युटी आहे ती अशा पद्धतीने इंडिकेट करायची. हे एक्झाम्पल सगळ्यात स्टँडर्ड एक्झाम्पल आहे की तुम्हाला कंटिन्युटीची जी सुरुवात आहे ती जमण्यासाठी. की ह्या एक्झाम्पलमध्ये इथे टर्म देताना दोन व्हॅल्यूंच्या फॉर्ममध्ये दिलेले आहे.
फंक्शनच्या दोन व्हॅल्यू वेगवेगळ्या दिलेल्या आहेत आणि इथे ही टर्म जी दिलेली आहे ती देताना लेस दॅन ग्रेटर दॅनच्या फॉर्ममध्ये दिली आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला लेफ्ट हँड, राईट हँड आणि ॲट द पॉईंट अशा तिन्ही व्हॅल्यू याच्यावरून कॅल्क्युलेट करता येतात. ह्या टर्मवरून डिसाईड होतं की कधी तुम्हाला लेफ्ट हँड घ्यायचं आहे, कधी तुम्हाला राईट हँड घ्यायचं आहे किंवा कधी ॲट द पॉईंटसाठी कॅल्क्युलेशन पूर्ण करायचं आहे. हे डिसाईड झालं की मग ज्या टर्म्स आहेत त्या कॅल्क्युलेट करायच्या. जसं यावेळी आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. इथे टर्म ऑब्झर्व करायची की एक्सची जर व्हॅल्यू लहान असेल तर तो त्याचा लेफ्ट हँड आपल्याला घेता येईल, एक्सची जर व्हॅल्यू मोठी असेल तर तो त्याचा राईट हँड आपल्याला घेता येईल. आणि ॲट द पॉईंटसाठी इक्वॅलिटी शोधायची आणि तिथे जी टर्म आहे ती आपण फंक्शनची व्हॅल्यू म्हणून घ्यायची आहे. इक्वॅलिटी कुठेही असू शकते. आता या केसमध्ये ती 1मध्ये आहे, अगर ती इथे सेकंडमध्ये सुद्धा असू शकते. जिथे इक्वॅलिटीचा सिम्बॉल असेल ती टर्म फंक्शनची व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करायची आणि चेक करायच्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज एकसारख्या येत आहेत. म्हणजे हे आपलं जे डेफिनेशन आहे लिमिटचं त्या डेफिनेशननुसार कम्प्लीट हे जी टर्म आहे ती इक्वल आली आहे आणि ही इक्वल आल्यामुळे हे फंक्शन कसं येणार आहे, कंटिन्युअस ॲट द पॉईंट 5/4साठी ती पॉईंट कंटिन्युटी येणार आहे. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये नेहमी इथे ऑब्झर्व करायचं, इथे जर टर्म जे सेम फंक्शन दोन दिलेलं आहे पण एक टर्म नॉट इक्वल्स टू आहे आणि एक इक्वल्स टू आहे, अशाही टाईपचे काही एक्झाम्पल आहे. ह्या टर्मसाठी लेफ्ट हँड पण कॅल्क्युलेट करायचं नाही, राईट हँड पण नाही कॅल्क्युलेट करायचा. कंटिन्युटी कुठे कॅल्क्युलेट करायची, त्याची फक्त ॲट द पॉईंटसाठी कंटिन्युटी. आणि मुळातच आपण लिमिटची व्हॅल्यू कशी घेतो की टर्म जी आहे ती ॲट द पॉईंटसाठी. फॉर एक्झाम्पल ह्या टर्ममध्ये इथे फंक्शन नाही देणार, ॲट द पॉईंटसाठी ही काहीतरी व्हॅल्यू देणार तुम्हाला. आता ह्या एक्झाम्पलला सॉल्व करण्यासाठी जर तुम्ही व्हॅल्यू एक्स इज नॉट इक्वल्स टू जी टर्म आहे लिमिटची ती जर दिलेली असेल तर डायरेक्ट आपल्याला ॲट द पॉईंटसाठी कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि हे करत असताना साहजिकच आहे आपला आन्सर काय येणार आहे, परत हेच येणार आहे. या टर्मची व्हॅल्यू आणि इथे ॲट द पॉईंट एक्स इज इक्वल टू π/4साठी टर्म गिवन असते. ह्या गिवन टर्मची व्हॅल्यू जर एकसारखीच असेल तर याचा अर्थ काय की हे फंक्शन कंटिन्युअस. पण हे जर एक्झाम्पल असं असेल तर ह्याला इक्वेशन नंबर मांडायची गरज नाही किंवा लिहिण्याची पण गरज नाही. तुम्हाला हे सॉल्व करायचं इथपर्यंत. नंतर फंक्शन एक्स इज इक्वल टू π/4साठी ही दिलेली व्हॅल्यू किती आहे, 1/√2 आहे. आणि मग तुम्ही इक्वेशन नंबर 1 सपोज करा, ह्याला इक्वेशन नंबर 2 सपोज करा आणि फ्रॉम 1 and 2 डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता की फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू π/4साठी. कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू π/4साठी ही व्हॅल्यू या पद्धतीने इंडिकेट होईल. आणि तेच सपोज इथे काहीतरी तुम्हाला एक वेगळाच नंबर इथे इंडिकेट केलेला असेल 1. असा जर सपोज करूया की एक्स इज इक्वल टू π/4साठी टर्म किती दिली आहे, 1 दिलेली आहे. आणि मग हे जे फंक्शन आहे ते अशाच पद्धतीने सॉल्व करायचं. इक्वेशन नंबर जो 1 आहे तो लिमिटची व्हॅल्यू असेल किंवा तुम्ही हे नंतर करा, हे अगोदर लिहा, चालतं, काही फरक नाही पडत. इक्वेशन नंबर वर खाली झाले तरी इथे टर्म सबस्टिट्यूट करा 1 आणि आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये दिसतं आहे की इक्वेशन 1 इज नॉट इक्वल्स टू इक्वेशन 2 आणि म्हणूनच खाली रिझल्ट आपल्याला लिहिता येईल की लिमिट एक्स टेंड्स टू π/4 of function is not equals to f of π/4, therefore function is discontinuous at x is equal to π/4साठी ही डिस्कंटिन्युटी आहे. जे मी एकाच एक्झाम्पलला काय एक्सप्लेन केलं वेगवेगळ्या पद्धतीने तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की टर्म कशी दिली म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे. जर इथे नॉट इक्वल्स टू आणि इक्वल टूच्या फॉर्ममध्ये जर टर्म दिली असेल तर फंक्शन घेताना आयदर हे अगोदर लिहून काढा तुम्ही आणि हे लिमिट नंतर सॉल्व करा तरी चालतं. फक्त इक्वेशन नंबर त्याला वेगवेगळे असतील, 1 आणि दुसरा 2 द्या आणि फंक्शन कंटिन्युअस आहे का हे चेक करा. नसेल तर नॉट इक्वल्स टूच्या फॉर्ममध्ये इंडिकेट करून त्याला डिस्कंटिन्युटी म्हणून डिक्लेअर करा. नसेल तर ही जी टर्म मगाशी दिलीसारखी लेस दॅन इक्वल्स टू किंवा ग्रेटर दॅन अशा जर फॉर्ममध्ये असेल तर याचा अर्थ काय की तुम्हाला 3 पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे, लेफ्ट हँड, राईट हँड आणि ॲट द पॉईंट.
सो लेस दॅन ग्रेटर दॅनच्या फॉर्ममध्ये असेल तरच तुम्हाला लेफ्ट हँड, राईट हँड आणि ॲट द पॉईंट अशा सगळ्या टर्मसाठी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. अदरवाईज जेवढ्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट नॉट इक्वल्स टू आणि इक्वल टू असा जर फॉर्म असेल तर डायरेक्ट ॲट द पॉईंटसाठीच कॅल्क्युलेशन जे आहे ते कंटिन्युटीचं चेक करायचं. ठीक आहे. उरलेले एक्झाम्पल आपण पुढच्या तासाला बघू.